अब खबर है चिमूर तहसील से, जहां विधायक कीर्ति कुमार भांगड़िया ने विद्यार्थियों के साथ संवाद साधते हुए उनके द्वारा पूछे गए प्रश्नों पर क्या उत्तर दिया। आइए देखते हैं बालू सातपुते की इस खबर में। नेहरू विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय चिमूर के विद्यार्थियों ने प्रश्न विद्यार्थियों के और उत्तर विधायक के इस कार्यक्रम में विधायक से संवाद साधा और विद्यार्थियों द्वारा पूछे गए सभी प्रश्नों का उत्तर विधायक कीर्ति कुमार भांगड़िया ने दिया। इस कार्यक्रम से विद्यार्थियों में उत्साह का वातावरण दिखाई दे रहा था। गौरतलब है, विद्यार्थियों का आत्मविश्वास बढ़ाने के लिए नेहरू विद्यालय चिमूर की ओर से विविध कार्यक्रम का आयोजन किया जाता है। विद्यालय से बाहर विद्यार्थी निकलते समय विद्यार्थी सक्षम हो, इसके लिए नेहरू विद्यालय के मुख्याध्यापक विविध उपक्रम तथा कार्यक्रम लेते रहते हैं। इसी पार्श्वभूमि पर 27 अगस्त को सुबह 9 बजे प्रश्न विद्यार्थियों के और उत्तर विधायक के इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। यह कार्यक्रम लेने का उद्देश्य नेहरू विद्यालय के मुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे ने अपने प्रस्तावना के दौरान व्यक्त किया। पण विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय? आमचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्याची निरीक्षण शक्ती जागृत झाली पाहिजे। तुम्ही आजूबाजूला डोळसपणे बघाल, त्यावेळेला तुम्हाला काहीतरी दिसेल आणि जे दिसेल ते तुम्ही विचाराल। निरीक्षण शक्ती जागृत झाली पाहिजे। दुसरा उद्देश असा होता की बऱ्याचदा विद्यार्थी हा सेलिब्रिटी पर्सन जर असेल, उच्च पदस्थ पर्सन जर असेल, व्यक्तीचं महत्व जर असेल, तर त्यांच्या सोबत बोलायला घाबरतो। तर त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा, त्याच्यासाठी सर या कार्यक्रमाचं आयोजन आहे। आमची एक संकल्पना आहे की नेहरू विद्यालयातून निघालेला विद्यार्थी हा संस्कारक्षम आणि तेवढाच आत्मविश्वासाने भरलेला निघाला पाहिजे। यासाठी असे विविध उपक्रमाचं आयोजन केलं जातं आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की मला वाटत नाही असला कार्यक्रम 12वी पर्यंत कोणत्या कॉलेजमध्ये अजून झालेला असेल। मग आम्ही इतकी हिम्मत कशी केली? हिम्मत याच्यासाठी केली की बंटी भाऊ आमचेच आहे, चुकून एखादा प्रश्न विचारला तरी बंटी भाऊ आमचेच आहे। आणि त्याच्यामुळे हिम्मत केली सर। पहिला प्रयत्न आहे, काही मुलांचे प्रश्न जर एखादे असतील, आता आम्ही तर बघितले नहीं। इस कार्यक्रम में चिमूर विधानसभा क्षेत्र के विधायक कीर्ति कुमार भांगड़िया उपस्थित थे। विधायक भांगड़िया यह नेहरू विद्यालय के पूर्व विद्यार्थी होकर विद्यार्थियों द्वारा पूछे गए प्रश्नों का उन्होंने दिल खोलकर उत्तर दिया। तो चलिए देखते हैं कुछ झलकियां विद्यार्थी तथा विधायक के बीच में हुए संवाद की। माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला राजकारणात काय यावेसे वाटले? ताई, मी राजकारणात ऍक्सिडेंटली आलोय। मी राजकारणात बिलकुल येऊ इच्छुक नव्हतो, मात्र इच्छाही होती। इच्छुक नव्हतो आणि इच्छाही होती। मी उदाहरण देतो, सन 2006 ला वर्धा जिल्ह्यात मी कामावर होतो। वडिलांसोबत एज्युकेशन मी फार लवकर सोडलं आणि वडिलांसोबत व्यवसायामध्ये लागलो। व्यवसायात लागले असताना वर्धे जिल्ह्यात आमचं काम चालू होतं, तर मी वर्धेला होतो। प्रमोद शेंडे साहेब होते, जे आपले विधानसभेचे उपाध्यक्ष वगैरे होते। त्यांचा चिरंजीव हा माझा मित्र होता। त्याचा पंपावर माझी बैठक करायची, तिकडे राहत होतो। त्यावेळी चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुका चालू होत्या। काँग्रेसचा उमेदवार होता जैनुद्दीन जवेरी आणि मी अचानक त्या काळात त्याच्या पंपावर बसायचो, साईडवरून आलो की तिथे बसायचो। ते त्याचं भागदौड, त्यांच्याकडे तिकडली जबाबदारी असेल, तर तेव्हा कुठेतरी एकदा डोक्यात आलं की एकदा तरी चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा ही स्वराज्य स्थानिक संस्था आपणही लढवावी। तेव्हा माझं वय होतं 24 वर्षाच्या आसपास। आणि बघा, देवानी असं करवट घ्यायला लावलं की 2010-11 ला युवा शक्ती नावाने एक संघटन बनवलं। आमचे जीवलग मित्र, आम्ही 8-10 लोक मिळून, हा इतिहास तो चिमूरला माहितीच आहे, युवा शक्ती संघटना बनवली आणि 10-11 ला युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचं दायित्व घेत
आम्ही मैदानात उतरलो आणि आपल्यासारख्या अनेक लहान भाऊ बहिणींच्या आशीर्वादाने सामाजिक काम करता 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 राजकारणात कधी आलो हे मला सुद्धा कळालं नाही. आलो तर चिमूर शहर में शिक्षा व्यवस्था का अभाव और उस पर किस प्रकार की उपाय योजना करेंगे, विद्यार्थियों के लिए शिक्षा के कौन सी सुविधाएं उपलब्ध करके देंगे, इस प्रश्न के उत्तर पर विधायक कीर्ति कुमार भांगड़िया ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी. हॅलो सर, आज मी भेटली तुम्हाला, चांगलं वाटत आहे. आपल्या गावात एज्युकेशनची कमतरता वाटत आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकाल का? 100% प्रश्न जे आपण विचारलंय ते खरं आहे. आपल्या गावात ज्या पद्धतीने गावाची, राज्याची, देशाची प्रगती होत आहे आणि आपण ज्या पद्धतीने बोलतोय की विकसित भारत, विश्वगुरु या भारताला करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचा पाया हा आपल्या शिक्षणाचा असला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने एज्युकेशन इथे डेव्हलप झालं पाहिजे होतं ते होऊ शकत नाही आहे, झालेलं नाही आहे. आज बघितलं तर एक आपली नेहरू शाळा ही एज्युकेशन सोसायटी एक बऱ्यापैकी आपल्याला दिसते, एक RTM कॉलेज, मात्र बाकीचं बघलं तर ठीक आहे. हा प्रश्न मला सुद्धा आहे. मी गेल्या 10 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघात काम करतोय. माझ्या पुढेही रोजगाराचा प्रश्न असेल, एज्युकेशन आणि शिक्षणाचा विषय असेल, हे विषय आहेत आणि याला कसं सोडवलं जाईल, कसं सोडवता येईल, हा प्रश्न मी गेल्या 10 वर्षापासून याच्यावर विचार करत कुठेतरी आता अंतिम टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहे. अनेक लोक आपण बघाल, काही पदावर गेलात, कशावर गेलात की पहिले आपली एज्युकेशन सोसायटी उघडतात, आश्रमशाळा, कॉलेजेस वगैरे वगैरे उघडतात आणि अनेक संस्था आपण बघू की त्याला आपलं व्यवसाय बनवलेला. आम्ही याचा विरोधात. एज्युकेशन संस्था कधीची आपण उभारू शकतो, मात्र ती एज्युकेशन संस्था उभारताना डोक्यात एकच आहे, फक्त न फक्त तिथे एज्युकेशनच झालं, त्याच्याच रिलेटेड तिथे झालं पाहिजे. त्याला बिझनेस म्हणून तो प्रिमायसेस डेव्हलप नाही झाला पाहिजे. आपण मागे याने गेल्या वर्षी भवन्स, नागपूरची जी भवन्स आहे तिच्यासोबत आपण संपर्क साधला आपल्या चिमूरसाठी. ठीक आहे, काही अटी शर्तीत आपलं त्यांचं पटलं नाही, मात्र आपल्याला इतका विश्वास देतो 2025-26 मध्ये चिमूर इथे एक चांगलं एज्युकेशन हब अपन निर्माण करतो. गौरतलब विद्यार्थियों ने 465 प्रश्न तैयार किए थे, जिसमें से लगभग 70 प्रश्न पूछे गए और सभी प्रश्नों का उत्तर विधायक भांगड़िया ने हंसते खेलते हुए दिया. प्रश्न पूछे जाने पर एक समाधान विद्यार्थियों के चेहरे पर दिखाई दे रहा था. कार्यक्रम का संचालन भालचंद्र लोढ़े ने किया, वहीं आभार प्रदर्शन शैलेश वाघधरे ने किया. CTV के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट.